हॅलो. जिसका मुझे था इंतजार, जिसके लिए दिल था बेकरार, वो घड़ी आ गई ताई. ओके ओके. तू गातोयस म्हणजे भेट चांगली झाली राजवाडींबरोबर, हो ना? ऑफकोर्स भेट झालीये ताई. आणि तुला माहिती का, तुला विश्वासच नाही बसणार त्याच्यानंतर काय झालंय त्यावर. ऐक ना रोहन, सस्पेन्स नको वाढू, सांग पटकन. ओके, सो काय घडलंय त्याच्या आधी मला तुला हे सांगू दे की समर सर आहेत ना, ह्या जगातली सगळ्यात कूल व्यक्ती आहेत ग. म्हणजे कसले भारी आहेत ते. मला आधी असं वाटायचं ओके की ते खूप असे स्ट्रिक्ट आणि प्रोफेशनल आहेत. हा म्हणजे आहेत ते असे स्ट्रिक्ट आणि प्रोफेशनल, पण खूपच भारी आहेत ग. रोहन, हे सगळं मला माहितीये. तू तू माझे पेशन्स टेस्ट करतोयस. मला पटकन सांग काय झालं. ओके, सो मला असं वाटलेलं की माझा जॉब गेलाय ना, म्हणून ते खूप डिसअपॉइंटेड असतील आणि म्हणून त्यांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये भेटायला बोलवलंय. अगं पण असं काहीच नव्हतं. अगं उलट ही जी मीटिंग झाली ना, ती माझ्या स्टार्टअप बद्दलची होती. सो त्यांना ना माझ्या बेसिक आयडियामध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि नेक्स्ट टाइम मी जेव्हा त्यांना भेटणार आहे ना, तेव्हा त्यांना प्रेझेंटेशन सुद्धा प्रेझेंट करणार आहे. काय सांगतोयस? येस ताई, खरं सांगतोय ग. अगं एखाद्याने किती चांगलं असावं. बघ ना, मी जॉब घालवून बसलोय याचं त्यांनी एकदाही गिल्ट नाही दिला मला. नाही रोहन, तू जॉब घालवलेला नाहीयेस आणि मुळात तुझा जॉब आता हातातून गेलाय, त्यात तुझी काही चूक नाहीये हेही माहितीये त्यांना. आणि काम तू चांगलंच करतोस ना, तर कंपनीने तुला काढून टाकले याची कारणं बाकी वेगळी होती. बरोबर आहे ताई तुझं, पण अगं हे समजून घेणारी लोक सुद्धा खूप कमी असतात ना. तुला खरंच सांगतोय, समर सर ना कमाल आहेत. मला माहित होतं असंच काहीतरी होणार. राजवाड्यांकडे ना एक नॅक आहे, म्हणजे ते ना असे कधीच कुणाला निराश नाही करत, ते डिस्करेज करत नाही. मी जेव्हा त्यांच्या ऑफिसमध्ये जाते ना, तेव्हा पण मी कायम बघते की कोणाचं समजा काही चुकलं, कोणाला काहीतरी येत नाही असं वाटलं तर ते कधीच त्यांना धारेवर धरत नाहीत. त्याचे शांतपणे बोलतात, शांतपणे समजावून सांगतात. प्रत्येक वेळी बोलताना समोरच्याला प्रोत्साहन देतात. म्हणजे काय ना, एक अशी वेगळीच कला आहे रे त्यांच्याकडे. आता बघ ना, तुझ्या स्टार्टअप मध्ये त्यांनी तुला इंटरेस्ट दाखवलाय ना, म्हणजे एकीकडे त्यांनी तुझा स्वाभिमान राखला आणि दुसरीकडे तुला मदतही करून टाकली. मला माहितीये ते दाखवत नाहीत, पण समोरच्याच्या मनाचा इतका बारकाईने विचार करतात. उगीच नाही अरे, त्यांचा सगळा स्टाफ त्यांच्यासाठी वर्षानुवर्ष कष्ट घेतोय. वर्षानुवर्ष तीच माणसं त्यांच्यासाठी काम करतायत आज. याचं कारण ही इज अन अमेझिंग बॉस. त्यांना आपल्या एम्प्लॉईजच्या आणि आपल्याबरोबर काम करणाऱ्यांच्या कष्टाचा प्रचंड आदर करता येतो. त्यांच्यात ना माणसांना पारखण्याचं कौशल्य आहे. ग्रेट आहे ते यार ते. हो वाव ताई, म्हणजे मला जितकं आठवतंय मी तुला कधीच कोणाबद्दल एवढं भरभरून बोलताना ऐकलं नव्हतं ग. काय म्हणजे काय ना, तुला एकेकाळी त्यांचा किती राग यायचा आणि आता बघ व्हॉट अ जर्नी. हा हे बघा, एवढं नाहीये काही, म्हणजे ठीक आहे मला येतो अजूनही राग त्यांचा, पण जे गुण आहेत ते त्यांच्यात आहेतच. अच्छा, हे गुण तुला आधी दिसले नव्हते का? याच जर्नी बद्दल बोलतोय मी ताई. सिरियसली तू ना तू खूप लकी आहेस. बरं जा आता, शहाणपणा करू नकोस. मी ते होते आता फोन, तू लाग तुझ्या प्रेझेंटेशनच्या तयारीला. येस, बाय, टेक केअर. बाय बाय. चला. मी खरं तर तुमच्या घरीच चाललो होतो. अधिराला भेटायला? नाही, तुम्हाला भेटायला. का? कारण अधिरा नाही चिडली आहे माझ्यावरती. तिला भेटायची काय गरज, पण तुम्ही रागवलात माझ्यावर.
काय झालं मॅम, एकट्या का हसताय? काहीच नाही. ओ, जिजूंची आठवण येते. पण नुसतं हसत काय बसलायत? मेसेज करा त्यांना, मिस यू हबी. ए गप्प बस. असला काही बालिशपणा करणार नाही आम्ही. ती फाईल दे आणि जा काम कर. तिला इतकी सवय आहे ना सगळं सांगत बसण्याची, आणि एकटीच बडबड करत राहील. म्हणजे आपल्या घरी येईल तेव्हाही बडबड करत असेल, आणि घरातनं जाईल तोपर्यंत ती बडबडच करत राहील एकटी. खूप चांगल्या आहेत का तुमच्या त्या मैत्रीण? तुम्हाला काय वाटलं मी चांगल्या माणसांची मैत्री करत नाही? तसं नाही हो, म्हणजे अशा खूप खूप सुंदर आहेत का? असं म्हणतात बाबा लोक तिला. नाही नाही, सुंदर आहे, खरंच खूप सुंदर आहे. म्हणजे कॉलेजमध्ये असताना ना ती ब्युटी क्वीन होती. जितकी वर्ष कॉलेजमध्ये होती तितकी सगळी वर्ष. मला खूप आवडायच्या का त्या? असं का विचारताय? असं सहज विचारते. तुम्ही सांगा ना. काय स्वानंदी मॅडम, मला चांगलीच माणसं आवडतात, आणि माझ्या अवतीभोवती चांगलीच माणसं असतात, आणि त्या चांगल्या माणसांना मला पटकन नाही म्हणता येत नाही. ती तुम्हाला भेटली ना की तुम्हालाही ती खूप आवडेल.